हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात सगळे? होप सो मस्त आणि मजेतच असाल, आणखी असायलाच हवं। आज आहे गुढीपाडवा। हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो। आणखी चैत्र महिन्यांमधील हा आपला पहिलाच सण आहे। आणखी हिंदू नववर्ष आजपासून आपले चालू होते। तर या नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। हे वर्ष तुम्हाला आनंदाचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना। आणखी आज मी गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आहे। तर सकाळपासून त्याच तयारीमध्ये होते मी स्वयंपाक बनवण्याच्या, आणि आता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे। मिस्टरांनी सकाळची देवपूजा वगैरे केली, आणखी माझा स्वयंपाक झालेला आहे। तर तुम्हाला मी दाखवते देवपूजा कशी केली, आणखी जेवणामध्ये काय काय बनवले आहे मी ते सर्व तुम्हाला दाखवते। इथे बनवल्या आहेत मी पुरणपोळ्या, बनवून अशा ताटामध्ये ठेवलेत मी तशाच, कारण मला आता नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे देवाला। इथे आहे बटाट्याची भाजी, आणखी इथे आहे आपली कटाची आमटी, आणखी हा राईस बनवला आहे। तर असा स्वयंपाक बनवून मी इथेच किचन कट्ट्यावरती ठेवलाय, शेगडीवरतीच। इथे कुरड्या पापड सुद्धा तळून ठेवलेत नैवेद्यासाठी आणि खाण्यासाठी सुद्धा। हे बघा, इथे सुंदर अशी देवपूजा झालेली आहे, आणि हारामध्ये हे कडुलिंबाचे पान सुद्धा भेटले। हे बघा, इथे छान अशी देवपूजा झाली, आणि मी रांगोळी काढले गुढीची, तीही दाखवते तुम्हाला। हॅलो फ्रेंड्स, तर इथे बघा आम्ही गुढीची रांगोळी काढली। हे बघा, गुढीची रांगोळी काढले। बुरी कुटे जय जय हे अमिषासुरवर्ती बुरी कुटे। चला, आमची रांगोळी तयार आहे। इथे ही बघा, मस्त काढली छान, आणि इकडे शुभ गुढीपाडवा लिहिली रांगोळी। सगळे काही आवरल्यानंतर मी पुन्हा आली किचनमध्ये। बाहेरचे सगळे आवरून घेतले, रांगोळी काढून झाली, मी तयार झाले। त्यानंतर माझ्या दोन्ही मुलींना छान मी फ्रॉक घालून नवीन तयार केले, आणि त्यानंतर म्हटले आता देवाला नैवेद्य दाखवूया। कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर कितीही म्हणजे लवकर करण्याचा प्रयत्न केला तरी लवकर काही होत नाही, टाईम हा खूप जातोच। कारण सकाळी उठल्यापासून मी काम करत होती, पण कामं काही केल्या होत नव्हती, म्हणजे ती आवरत नव्हती पटापट। मध्ये मध्ये मुलांचं वगैरे बघणं, त्यांचं करणं, बाकी ह्या गोष्टी चालूच असतात। त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक हा लवकर कितीही ठरवला तरी काही होत नाही। माझा तरी कधी असा 1-1.5 तासात झाला असे नसते, 2 तासापेक्षा जास्त लागतो मला टाईम। आणि आज नेहमीपेक्षा जरा जास्तच उशीर झाला। नेहमी 1-1:30ला तरी जेवण होते, पण आज आम्हाला 2:30 वाजले जेवायला। आणि आता आम्ही जेवायला बसलो होतो सगळेजण, मुलांना वगैरे ताट करून दिली, मिस्टरांना केले, आणि सगळेच आम्ही जेवायला बसलो एकत्र। या तुम्ही पण जेवण करायला। कसे झाले जेवण? खूप स्वादिष्ट, खूप टेस्टी झालेले आहे। हो, हो, छान झाले, खूप छान, आवडले। कटाची आमटी तरी एक नंबर। हो,